तुम्ही बघू शकता किती झुरळ झालेले आहेत। आता हे झुरळ मी तुम्हाला विदिन सेकंडमध्ये घालून दाखवते। फक्त हा स्प्रे आपल्याला मारायचा आहे आणि बघा झुरळ तुम्हाला अगदी विदिन सेकंडमध्ये गेलेले दिसतील। अहो मंडळी, सगळेच अक्षरशः या झुरळांनी त्रस्त झालेले आहेत। सगळ्यांच्याच घरामध्ये आजकाल एवढे झुरळ होत आहे ना, एक का झुरळ झाला तर त्या झुरळाची संख्या एवढी दिवसेंदिवस वाढत चालते की आपण कितीही हॅक बनवा त्याच्याशिवाय तरीसुद्धा त्याचा बेस्ट रिझल्ट येत नाही। मग अशा वेळेस आपल्याला पेस्ट कंट्रोल करावं लागतं। मग पेस्ट कंट्रोल केले तर पैसे तर जातातच जातात। मग घरामध्ये पूर्ण ते केमिकलचं पाणी आणि त्यानंतर आपल्याला बाहेर जावं लागतं। घरामध्ये लहान मुलं असतील, वृद्ध माणसं असतील तर खूप त्रास होतो। मग अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी हे ट्रिक करा, हे सोल्युशन बनवा। 2 ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, तुम्हाला बेस्ट टू बेस्ट रिझल्ट येईल। आता जे आपण उंदीर मारण्यासाठी एक सोल्युशन तयार करत होतं ते सेम सोल्युशन आपल्याला झुरळांसाठी सुद्धा वापरायचं आहे। सो आपल्याला सेम पद्धतीने, जसं तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 50 ml देशी विदेशी कोणतीही तुमच्याकडे दारू असेल ती दारू तुम्हाला टाकायची आहे। साधारण 50 ml दारू तुम्हाला इकडे टाकायची आहे, मिक्स करायचं आहे। तुम्हाला इकडे दारूऐवजी तुम्ही ना साखर वापरू शकता, पण काय होतं उन्हाळ्याचे दिवस आहेत, साखर वापरली तर मग लाल मुंग्या होतात, त्यामुळे आपण दारू वापरलेली आहे। यामध्ये टाकायचं आहे आपल्याला झिंक फॉस्फेट। ॲग्रिकल्चरच्या शॉपमध्ये तुम्हाला झिंक फॉस्फेट 25 रुपयाची पुडी मिळेल, ती घ्यायची आहे। लक्षात घ्या, झिंक फॉस्फेट एक पॉयझन आहे, त्यामुळे घरामध्ये लहान मुलं असतील, वृद्ध माणसं असतील त्यांच्यापासून स्ट्रिक्टली हे दूर करायचं आहे, त्यांच्यासमोर हे बनवायचं नाही आहे। आणि जेव्हाही तुम्ही बनवणार आहात, हातामध्ये जर ग्लोव्ज घातले तर अति उत्तम। हे खरंच पॉयझन आहे आणि जेव्हाही तुम्ही बनवता त्यानंतर तुम्हाला 2 ते 3 वेळेस हे स्वच्छ हात धुवून घ्यायचे आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही हे बनवत आहात तेव्हा कोणतंही भांडं घेताय त्याचा यूज किचनमध्ये नसला पाहिजे। असं जुनं एखादं कोणतंही भांडं घ्यायचं आहे। हे करण्याच्या आधी हे तुमच्या ओन रिस्कवरती तुम्हाला करायचं आहे। स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला रिझल्ट दाखवला तसं करायचं आहे। झुरळ मरतात म्हणजे मरतात, ठीक आहे। आता स्प्रे बऱ्याचदा जो आहे तो सुटेबल नाही होत किंवा झुरळ इतके पसरलेले असतात, आता स्प्रे कुठे कुठे मारणार, बरोबर। मग अशा वेळेस दुसरा हा हॅक तुम्ही नक्की आजमावू शकता। तुम्हाला घ्यायचं आहे 3 चमचे इकडे गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठाऐवजी मैदा घेऊ शकता, काहीच हरकत नाही। त्यामध्ये टाकायचं आहे झिंक फॉस्फेट, जे जसं मी सांगितलं 25ची पुडी मिळते ॲग्रिकल्चर शॉपमध्ये, ते घालायचं आहे। असंच प्लेट वगैरे घ्यायचे किंवा मग ती नंतर एकदम स्वच्छ धुतली गेली पाहिजे, उन्हामध्ये कडकडीत वाळली गेली पाहिजे। त्यानंतर हे मिक्स करायचं आहे। आपल्याला झुरळांना घालवायचं आहे, पाल असेल पालसुद्धा जाईल आणि उंदीर मामा तर जातीलच जातील। सगळं काही मिक्स करायचं आहे। पण काय होतं बऱ्याचदा उंदीर मामांनासुद्धा आता हे लागून जाते, आयडिया लागून जाते की अरे हे काहीतरी केलं आहे, त्यामुळे आपण त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ शेअर केला आहे, तो तुम्ही बघा। यामध्ये टाकायची आहे थोडीशी दारू। तुमच्याकडे दारू नसेल, ॲक्च्युली मी हे हॅक करण्यासाठी आणली आहे बरं का दारू, तर हे जे आहे तुम्हाला साखर वगैरे वापरू शकता, पण तेच मग मुग्या होतील। सो त्यापेक्षा दारू वापरलेली बरी। दारूने झुरळं जात असेल तर काय हरकत आहे आणायला, नाही का। मग हे मिक्स करायचं आहे। एक गोष्ट, मला नेमकं ग्लोव्ज इथे घालायचे होते पण माझे ग्लोव्ज जे आहे ते फाटले, म्हणजे सिलिकॉनचे होते आणि उन्हामध्ये ठेवल्यामुळे ते अक्षरशः चिपकले, त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे आपण करूयात। पण मी हे करत असताना इकडे झिंक फॉस्फेट वापरत नाही आहे, मी एक दुसरं काळं काहीतरी घेतलं आहे, सो त्यामुळे मी हात लावते आहे। तुम्ही झिंक फॉस्फेट वापरत असताना असा गोळा बनवून घ्यायचा आहे, बिलकुल हाताचा वापर करायचा नाही। ग्लोव्ज घाला किंवा हातामध्ये कॅरी बॅग बांधा। झिंक फॉस्फेट पॉयझन असताना नकळत जर तुमच्या हाताला ते लागलं किंवा तुम्ही हात स्वच्छ धुतले नाही तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या ओन रिस्कवरती तुम्हाला हे करायचं आहे। छोटे छोटे गळे करायचे आहेत। मी इकडे प्रॉपर झिंक फॉस्फेट मला मिळालं नाही, मी भरपूर बघितलं पण आमच्या याच्यामध्ये ना ॲग्रिकल्चर शॉप मला सापडलं नाही, मग मी त्याऐवजी दुसरं काहीतरी ब्लॅक घेतलं, त्याचं टेक्स्चर अगदी तसं असतं पण ते इडिबल आहे म्हणून दाखवते आहे। सो फक्त मी हॅक करण्यासाठी, पण मी जे सांगते आहे तेच तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर असे गोळे तयार होतात, जे मी सोल्युशन सांगितलं तो स्प्रे बॉटल म्हणून तुम्ही वापरू शकता। घरामध्ये बिलकुल मुलांच्या समोर तुम्हाला हे बॉल्स टाकायचे नाही आहेत, कानाकोपऱ्यात टाकायचे आहे। लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करते आहे, आपला जीव खूप मोलाचा आहे। लहान मुलांपासून सगळ्या गोष्टी लांब राहणं खूप गरजेचं आहे। सगळ्या कानाकोपऱ्यात टाकायचं आणि अशा ठिकाणी टाकायचं की लहान मुलांना काय कोणालाच ते दिसता कामा नये, फक्त आपल्या झुरळांना दिसला पाहिजे। मग अशा कानाकोपऱ्यात टाकलं तर काय करायचं, जे काही गॅस सिलेंडर असतं त्याचबरोबर फ्रीजच्या मागच्या सगळ्या साईडने टाकायचं। जास्त करून किचनमध्ये होतात, बाथरूममध्ये सुद्धा होतात, सो बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। पण बाथरूममध्ये मी स्प्रे वापरला आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला ऑलरेडी दाखवला, तर तुम्ही बघू शकता। आता मी हे टाकलेलं आहे, आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी मी दाखवते। मी या डब्याजवळ सुद्धा टाकलं होतं आणि तुम्ही बघू शकता झुरळ मरून पडलेला आहे। सो नक्की ही ट्रिक आजमावून बघा, एकदम बेस्ट टू बेस्ट रिझल्ट आहे। आणि हो,
दारू मी फक्त आणि फक्त हॅकसाठी इकडे जे आहे वापरली आहे. तुम्ही कोणतीही वापरू शकता, देशी असेल विदेशी असेल. आणि झिंक फॉस्फेटनी हे मरतं. सो नक्की ही जी ट्रिक आहे ती ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता जर तुमच्या किचनच्या याच्यामार्फत पण खूप झुरळ येत असतील तर मग तिथे हे जे सोल्युशन आपण बनवलं ते सोल्युशन तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने नक्की करून बघा. तुमच्या घरामध्ये भरपूर झुरळ झाले असतील तर आधी साफसफाई करा. अंडे जर असतील झुरळांचे ते साफ करा. तुम्ही कितीही कोणताही उपाय केला आणि अंडे जर तसेच राहिले तर झुरळ होणार म्हणजे होणारच. त्यामुळे आधी साफसफाई करा. मग मी जो हॅक शेअर केला तो करा. आणि हो, हा हॅक तुम्हाला मी 100% गॅरंटी देते, हा हॅक तुमचा कामी येणार म्हणजे येणार. नाही आला तर तुम्ही अनसबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलवर. करून बघा आणि मग तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. बाथरूम असेल, घरामध्ये कुठेही तुम्हाला अशाच पद्धतीने जे आहे हे वापरायचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला एक अजून सांगते, कार्डबोर्ड घरामध्ये असेल तर ते ऑलरेडी स्वच्छ करून ठेवायचे, कारण त्यामध्ये भरपूर झुरळं होतात. सो तेही एक कारण असू शकतं. सो बघा, मी फक्त स्प्रे मारते आहे आणि अगदी झुरळ मरत आहे. किती कारबाज आहे ना. सो नक्की करून बघा आणि लहान मुलं आणि वृद्ध माणसांपासून नक्की दूर ठेवा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मला माहिती आहे हा व्हिडिओ आपला मिलियन्समध्ये गेला पाहिजे, कारण हा व्हिडिओची खरं सगळ्यांना खूप गरज आहे. सो पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.